तयार झाली आपली औषधी भाजी, अरवीची भाजी. अरवीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असतं, आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं आणि रक्तातील शुगर कंट्रोल करण्याकरिता ही भाजी नक्की खा, सगळ्यांना आवडणार. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया अरवीची भाजी. अरवीची भाजी म्हणजे अळूचे कंद असतात, जे आपण अळूची पानाची वड्या करतो ना, त्याच्या भाजीला खालच्या जमिनीमध्ये या प्रकारचे कंद निघतात, तर त्याची आपण भाजी बनवणार आहोत. ही अरवी असते ना, ती औषधी असते. माझी आजी सांगायची की अरवीची भाजी खायची, पोटात दुखत असेल ना, तर त्याच्यासाठी ही अरवीची भाजी खायची. पोटदुखीवर उत्तम औषध आहे. आत्ता आपण साहित्य बघूया. इकडे मी मोठा टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे. आपल्याला गरम मसाले लागणार आहेत. हे बघा, सगळे गरम मसाले, तेल लागणार आहे. तर आता आपण लगेच फोडणी घालायला सुरुवात करूया. अरवीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. मी माझ्या पद्धतीनं बनवणार आहे. इकडे कढईमध्ये मी 2 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. पहिल्यांदा मी मोहरी घालते. मोहरी तडतडली आहे, जिरं घालूया. अर्धा चमचा हिंग, हळद. आता घालूया कांदा आणि ठेचलेला लसूण. लसूणसुद्धा घालायचा. 7-8 पाकळ्या लसूण घ्यायचा, ठेचायचा आणि कांद्यासोबतच आपण तळून घेणार आहोत. कांदा तळून झाला आहे. आता 1 चमचा मी खोबऱ्याचा कूट घालते. म्हणजे मी कूट का बोलते, कारण खोबरं खिसून मी मिक्सरला दळून ठेवते. मला प्रत्येक भाजीमध्ये खोबऱ्याचा कूट लागतोच. आता घालूया टोमॅटो आणि आपण टोमॅटो मऊ करून घेणार आहोत. इकडे मी झाकण ठेवून टोमॅटो मऊ करून घेतलेला आहे. टोमॅटो मऊ झाला आहे. आत्ता घालूया आपल्याला लागेल तसं तिखट, म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. गरम मसाला, धना जिरा पावडर. मसाले आता चांगले तळून झालेले आहेत, तेवढा छान तळून झालेले आहे. वासही खूप छान सुटलेला आहे. आता घालूया आपण शिजवून कापून घेतलेली अरवी. मी बटाट्याप्रमाणे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि परतून घेऊया. आता मी चवीप्रमाणे मीठ घालते. आपण हलवून एकजीव करूया आणि 1-2 मिनटं आपण अशीच परतवून घेणार आहोत. जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी घाला. मी सुक्की करणार आहे, त्यामुळे मी फक्त परतून घेणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल ना, तर तेलामध्ये आपण फोडणी घालून जे जिन्नस घालतो ना फोडणीचे, तर ते घालून झाल्यानंतर आपण थोडंसं खोबऱ्याचा कूटही घालायचा. अतिशय चविष्ट भाजी लागते. कोणतीही असू दे, पालेभाजी असू दे, फळभाजी असू दे किंवा बटाटा असू दे, त्याच्यामध्ये प्रत्येक भाजीमध्ये 1-1 चमचा खोबऱ्याचा कूट घालून तो तेलामध्ये तळून घ्या. भाजी चवीला अप्रतिम लागते. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हलवून घेऊया. हे बघा, इकडे मी हलवून घेतलेलं आहे आणि आता हे बघा, अगदी चमचमीत आणि मसालेदार आपली अरवीची भाजी तयार झालेली आहे.